पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। अहिल्यानगर जिल्ह्याच्या चांदा गावात एक खळबळजनक घटना घडली असून इथे एका तरुणाने आपल्या जिगरी मित्राची निर्गुण हत्या केली। कंदुरी मटणाचा बेत करण्यासाठी जमलेले असताना झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाली। आरोपीने जिगरी मित्रावर गावठी पिस्तुलामधून गोळ्या झाडून त्याची हत्या केली। हत्येची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना केली आहेत। शाहिद राज मोहम्मद शेख असा हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव असून तो चांदा येथील रहिवासी आहे। घटनेच्या दिवशी म्हणजेच रविवारी 11 जानेवारी रोजी मयत शाहिद हा आपल्या काही मित्रांसह चांदा शनी शिंगणापूर रस्त्यावरील शेख वस्ती परिसरात गेला होता। इथं शाहिद शेखच्या नातेवाईकांचा कंदुरीचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमानिमित्त मटणावर ताव मारण्यासाठी सर्व मित्रमंडळी जमली होती। दरम्यान रविवारी सायंकाळच्या सुमारास एका किरकोळ कारणावरून शाहिद आणि मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाला। पाहता पाहता वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि क्षणातच एकाने पिस्तूल काढून शाहिदवर गोळ्या झाडल्या। अगदी जवळून गोळीबार केल्याने शाहिद रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला। हा प्रकार घडताच परिसरात खळबळ उडाली। काही स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि शेवगाव उपविभागीय पोलीस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेतली। मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत मारेकरी निसटले होते। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे। गोळीबार नक्की कुणी केला, वादाचं नेमकं कारण काय याची माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस घटनेचा सविस्तर तपास करीत आहेत। फरार आरोपींचा शोध घेतला जातोय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।